छातीवर गोळ्या घालायला तयार आहे, मात्र कर्जमाफी घेतल्याशिवाय हटणार नाही असं बच्चू कडू आहेत आज वरच्या विदर्भात. लय वल्गना बघितलेली आहेत मी. त्याच्यामुळे लोकांनी असा फसू नये. मंत्रिपद असताना काय झक मारत होता का? नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. ते म्हणजे बच्चू कडू यांनी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलन उभं केलंय आणि त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु याबाबत जेव्हा प्रकाश आंबेडकर जे की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आहे त्यांना विचारण्यात आलं की सध्या जे आहे बच्चू कडू हे जे आहे शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी व्हावी किंवा त्यांचा 7/12 कोरा करण्यात यावा यासाठी ते प्रयत्न करत आहे, यावरती तुमचं मत काय आहे? कारण गेल्या काही दिवसापूर्वी बच्चू कडू यांनी त्या ठिकाणी बोलत असताना सांगितलं होतं, मला गोळ्या जरी घातल्या तरी देखील मी आता मागे हटणार नाहीये. त्यांच्या वक्तव्यावरती जे आहे प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यावेळेस ते बोलत असताना म्हणाले, असे कितीतरी पाहिले असे वक्तव्य करणारे, परंतु हे लोक असं काहीच करत नाही. आणि त्याचसोबत ते म्हणाले, अरे तू मंत्री असताना काही झक मारत होता का? अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी थेट त्या ठिकाणी बच्चू कडू यांना डिवचलेला आहे. तर चला पाहूया प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणालेत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.